तुम्ही कुठल्या पण गुरुजनांकडे जा, कुठेही जा, जर तुम्हाला तिथं आराम पडत नाही किंवा काही पडत नाही तर त्यावेळेस असं समजायचं का की आपण हे सर्व गोष्टी केल्या पण आपल्याला फरक पडत नाही. मग हा नेमकी प्रकार काय आहे किंवा काय नाहीये, मग त्याचं एकच कारण असू शकतं. काय माहितीये का, जे पण साधक असतात त्यांना त्यांच्या प्रत्येक साधकाला, प्रत्येक तांत्रिकाला त्याच्या भक्ती अनुसार, त्याच्या गुरुच्या आदेशानुसार, त्याच्या गुरुच्या साधनेनुसार, त्याच्या गुरुला जे ज्ञान मिळालंय त्या अनुसारच प्राप्ती असते. आणि त्या प्राप्तीद्वारेच ते काय करत असतात माहितीये का, की ह्या सर्व गोष्टी करत असतात. तर त्याच्यामुळे कसं असतं माहितीये का, की आपण हे बोलू शकत नाही की बाबा हा तू ह्यांनी नीट नाही केलं का, ठीक आहे मी करतो, त्यांनी नीट नाही केलं का, हे सर्व कधीच नसतं. पण सर्वात महत्वाचं काय असतं माहितीये का, लोकांना खरं कळत नाही. लोकांनी काय केलं पाहिजे की बाबा आपण अशा व्यक्तीकडे जावा की जो सत्य गोष्टीवरती आधारित बोलतोय. काल्पनिक नका सांगू ना, बरोबर. किंवा मला तुम्ही ग्रंथातलं नका सांगू. नाही ना, का की ज्यांनी तो ग्रंथ लिहिलाय तुम्ही त्यांना बघितलं का, नाही. नाही बघितलं. ज्या ग्रंथाचं ज्ञान घेतलं त्यांना बघितलं का, नाही बघितलं. जे आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसेल तेच आपल्याला महत्वाचं ना माऊली. मग त्यावेळेस ज्यावेळेस मग आता तुम्हाला असं वाटलं की आपण आध्यात्मिक गोष्टीकडे वळायला पाहिजे, जिथं विज्ञान संपलं आणि तिथून आपण आध्यात्मिक गोष्टीकडे वळायला पाहिजे. मग त्यानंतर माझ्याकडे येण्याच्या आधी तुमची चळवळ कशी होती? आता आमची चळवळ जास्त अध्यात्माकडेच वळायची होती. बरोबर. ज्यावेळेस विज्ञान संपलं, बरोबर, आमचा पर्याय संपला आणि आम्हाला असा भास झाला की आता हे आमचं जे लेकरू आहे हे आमच्या हाती लागणार नाही. हो बरोबर, हे वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. मग जगाताने किती जरी कुणी विरोध केला तरी आम्ही ठाम निर्णय घेतला की आम्हाला आता अध्यात्माकडेच वळायचं. हो बरोबर. इकडे जाऊन आपल्याला जिथं बी पर्याय सापडत तिथं जायचं. मग आम्ही छोटे मोठे जाण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला त्या ठिकाणी वेस नाही आलं. बरोबर. पण ज्यावेळेस आम्ही आता युट्यूबच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून तुमचा आम्हाला नंबर मिळाला, बरोबर, मग तुमची अपार्टमेंट घेतली, तुमच्यापर्यंत यांचं आम्हाला भाग्य लाभलं. मग आम्ही परमेश्वरच भेटला, आम्ही असं आमच्या मनानं मानतो. नाही, मला काय परमेश्वर समजू नका. तुमच्यासारखा मनुष्य देह माझा आहे. फक्त एवढंच आहे की मला भक्ती अनुसार, तपचार्यानुसार मी फक्त मला पहिलं शोधण्याचा प्रयत्न केला मी की बाबा मी जिवंत आहे तर मी काय आहे, तर माझं जीवात्मा कोण आहे. मी फक्त ह्याचा प्रयत्न करत राहिलो. मग ह्या नंतरूनच मला कळलं की खरं भगवंत असतात. आता लोकांना हे माहिती नाही की कुळाचे देवी दैवत असतात आणि हे कुळाचे देवी दैवत आपल्याला घन रूपात प्रकट होऊ शकतात.